मागासवर्ग आयोगानं अहवाल दिलाय म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण ते आम्हाला मान्य नाहीये। तीनही बाजूनं मराठ्यांचाच फायदा होईल या भूमिकेत आम्ही ज्यांना ते घ्यायचं ते त्यांनी घ्यावं, परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयरा कायदा आहे, त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करावीच लागणार आहे, त्याशिवाय आंदोलन थांबत नसतं। कारण मागासवर्ग आयोगाच्या बाबतचा जो अहवाल आला गठीत मागासवर्ग आयोग झाला तेही याच आंदोलनाने केलेला आहे। याच आंदोलनाने मराठ्यांच्या गोरगरिबांनी केले, गोरगरिबांनी भेद नाही केला। तुम्हाला नाही घ्यायचं कुणबी तुम्ही त्याच्यातून घ्या आणि मराठा त्यांसाठी लढला, ते नाही लढले दुसऱ्यांसाठी। आणि सत्य बघायचं ठरलं तर या राज्यातला सगळा मराठा हा कुणबीचे, सगळा मराठा। कुणबी म्हणजे शेतकरी, सगळा मराठा शेतकरी। हे कोण म्हणतात ना आम्ही नाही येत, हे यांचे पुरावे यांनी दाबून ठेवलेत दबावापोटी, या अधिकाऱ्याला सापडून देत नाहीत। आपण सगळे शेतकरी तर आपण सगळे मराठी, दोन्ही आपणच आहेत, शेतकरी आपण आणि मराठा आपण। एक भूमिका मी स्पष्ट क्लिअर केली की कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना तर द्यावंच लागणार आहे, परंतु तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण, ते चालणार नाही। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणार आहे, त्याशिवाय सुट्टी नाही आहे। आणि विषय पांगू नका, आमची विनंती आहे। आणखीनही मराठ्यांना विश्वास आहे, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण देणार, ती विश्वास गमू देऊ नका। आणि ते पण 20 तारखेच्या आत तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागणार आहे, नसतं आम्ही मात्र सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाही, याच्यावर आम्ही ठाम आहे। या तीनही बाजूंना मराठ्यांचाच फायदा होणार आहे, म्हणून याला आपण होकार दिलेला आहे। म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला पण तीही गठीत करून द्या, ज्या मराठ्यांना घ्यायचं ते घेतील। आणि सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून कुणबीचं आपण घेतोय म्हणजे काय, हे राज्यात आणि केंद्रात आरक्षण आहे। आता नको शोषण करायचं स्वतःच्या मराठ्यांच्या जातीचं जाप, हो द्या पोरं मोठ्या राज्यापासून केंद्रापर्यंत। आता हे राज्यापुरतं आहे राज्य मागासवर्ग आयोगाचं, परंतु ज्यांना नको आहे ते घेतील, काय जोर जबरदस्ती नाही, तेही याच आंदोलनाने मिळून दिले समाजाला। आम्हाला 20 तारखेपर्यंत सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याचं 20 तारखेपर्यंत काही करून अंमलबजावणी करा। अंतरावलीसह राज्यातल्या सगळ्या केसेस मागे घ्या। हैदराबाद संस्थांचं गॅजेट तुम्ही ते स्वीकारा, ते लागू करा। शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत तुम्ही आणखीन वाढवून द्या, की जी टप्प्याटप्प्यानं 3-3 महिन्याच्या टप्प्यानं तुम्ही केलं तरी चालतंय, जेणेकरून महाराष्ट्रभर आणखीन नोंदी सापडून गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होणार आहे। कारण ही लढाई कष्टकरी मराठ्यांसाठी, गोरगरीब लेकरांचे मराठ्यांचे लय हाल झालेले आहेत यांच्यासाठी। कोणी म्हणत नाही मला हे नको ते नको, फक्त जे म्हणतायत ना आम्ही आमके आहेत, मराठी आहेत आणि आम्ही कुणबी नाही आहेत, आम्ही मराठीच आहेत ना, तो मराठी ना आम्ही कोण आहेत, आम्ही मराठीच आहेत, शेतकरी आम्हीच आहेत, मराठी आम्हीच आहेत। पण आता या असल्या थोतांडाच्या नावाखाली आता लेकरांची फसवणूक नको, लेकरं मोठे झाले पाहिजेत, हे सरकारनं करणं अपेक्षित आहे, सरकारला एक करावंच लागेल। मी 20 तारखेपर्यंत उपोषण करत असतो, जर नाही केलं तर तिथून पुढं सरकारने सरकारचं धोरण बघायचं, मराठ्याचं धोरण बघणार आहेत। चल धन्यवाद। तुम्हाला काय विचारायचं?